श्री स्वामी समर्थ. सर्वप्रथम मंडळाचे प्रमुख श्री दादा महाराज यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठाकडे यावं. तसेच सौ वहिनी यांना विनंती करतो. आपल्या अण्णांचे जुने सहकारी मालवणवरनं खास आलेले आहेत आबा मोरजकर साहेब यांनाही मी विनंती करतो व्यासपीठाकडे यावं. आपल्या मंडळाचे संस्थापक सदस्य अंकुशराव भोसले आणि प्रफुल्लचंद्र कुलकर्णी या दोघांनाही विनंती करतो सर्वांनी व्यासपीठाकडे यावं. श्री स्वामी समर्थ. आज गुरुवार. आजच्या गुरुवारचे अन्नदाते प्रमुख अन्नदाते आहेत श्री अविनाशराव पंडित आणि सौ माधुरीताई पंडित. या व्यतिरिक्त आज बऱ्याच जणांचा अन्नदानामध्ये हातभार लागलेला आहे. त्याच्यामध्ये वृषालीताई कानडे, श्रीमती सराफताई, पुन्हा सगळ्यात महत्त्वाचा दादा महाराज आपले अशा सर्वांचे आज हातभार लागलेल्या अन्नदानाला. तर सर्वप्रथम मी अविनाश मनोहर पंडित आणि सौ माधुरीताई अविनाश पंडित यांच्या दोघांबद्दल थोडक्यात माहिती देतो. श्री अविनाशराव हे गेले 40 वर्ष स्वामी सेवेत आहेत. त्यांनी स्वतः त्यांच्या माध्यमातून 3 ते 4 मठाची उभारणी पण केलेली आहे इथे पुण्यामध्ये. तसेच त्यांना 2 मुलं आहेत. एक मुलाचं नाव आहे योगीराज आणि मुलीचं नाव आहे स्वामिनी. आता बघा, योगीराज स्वामिनी ह्या दोन्ही नावात स्वामींचा उल्लेख आहे. अशी 2 अपत्य आहेत. तर अशा पंडित कुटुंबियांना मी इथं विनंती करतो व्यासपीठाकडे यावं आणि दादांना विनंती करतो त्यांनी त्यांचा यथोचित सत्कार करावा. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. आता थोडक्यात एक विषय घेतो. आपणा सर्वांनाच माहिती आहे, काल 24 डिसेंबर आपले मंडळाचे प्रमुख दादा महाराज यांचा वाढदिवस होता. काल लिमिटेड सेवेकऱ्यामध्ये तरी 100 लोक होते. तो अनौपचारिकरित्या साजरा झाला दादांचा वाढदिवस. तर सर्वप्रथम दादांचं आपण अभिनंदन करूया सगळ्यांनी टाळ्या वाजवून. दादांबद्दल आता काय सगळ्यांना माहितीच आहे, तरी थोडासा एक उल्लेख करतो मी. त्यांचा काल वाढदिवस झाला. असं म्हणतात की आनंदाचे डोही आनंद तरंग. कालचा दिवस फारच त्यांचा अगदी आनंदात गेला. सर्व भक्तांचा शुभेच्छांचा वर्षाव वगैरे चालूच होता. दिवसभर फोन खणखणत होते. तर अशा रीतीने दादा काल पूर्ण दिवस बिझी होते. आता दादांच्याबद्दल सगळ्यांना माहिती आहे तरी सांगतो. 30 वर्षापासून दादा आपल्या ह्या स्वामी सेवेत आहेत अंदाजे. सुरुवातीला अगदी 2-3 स्वामी सेवा सुरू केलेली आज आता वाढत आपला सगळाचा व्याप वाढत चाललेला आहे. सुरुवातीचे त्यांचे जे जुने सहकारी आहेत ते अजूनही आहेत तिथे. आज योगायोग असा आहे, अंकुशराव भोसले आज फलटणवरनं खास आलेले आहेत. त्यांचे दादांचे जुने सहकारी प्रफुल्लचंद्र कुलकर्णी हे नेहमी असतातच गुरुवारी. हे दादांचे जुने सहकारी आहेत. त्यांच्यापासून 3-4 मिळून हा आपला मंदिराचा वसा सुरू केला होता. आज त्याचा पर्वता एवढा आपला व्याप वाढत चाललेला आहे. आता दादांचं तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की दादा महाराज सकाळ संध्याकाळ मठात असतात. आलेल्या भक्तांचं शंका निरसन करतात. रोज स्वामी भक्त दादांना भेटायला येतात आणि जे दादा सोप्या भाषेतले त्यांना जे काय मार्गदर्शन करतात त्याचा त्यांना लाभही होतो. जसं पुण्यातले भक्त येतात तसं रोज बाहेरगावावरनं सुद्धा भरपूर फोनद्वारे दादा मार्गदर्शन करत असतात. भक्त लोक दादांना विचारत असतात आणि दादा त्याच्या अनुषंगाने सर्व भक्तांना मार्गदर्शन करतच असतात. आता त्याच्यामध्ये बघा तुम्ही, दादा आता गेली इतके वर्ष हे सगळं कार्य करतायत. खरंच हे दादा जे काय करतायत ते आपलं भाग्य म्हणायचं की ते आपल्याला सर्व अडीअडचणीतनं बाहेर काढतायत. आता दादांचं स्वरूप सगळ्यांना माहितीच आहे. वात्सल्य मूर्ती आहेत, सर्वावर प्रेम करणारे आहेत, सर्वांना मदतीचा हात देणारे आहेत. त्यांच्या सहवासात आल्यावर सर्वांचं म्हणजे कल्याणच होतं, चांगलंच होतं. आपल्या मनातील सर्व चिंता वगैरे दूर होतात. त्यांनी एक नुसता दृष्टी कटाक्ष जरी टाकला
तरी आपल्या बऱ्याच वेदना म्हणूयात, चिंता म्हणूयात, मिटतात. असे आपले दादा आहेत. त्यांचे प्रबोधन आपण ऐकतो दर गुरुवारी. प्रबोधनाच्या माध्यमातून सर्वांना स्वामींचं जे काय महात्म्य आहे म्हणूयात, स्वामींची माहिती, सामर्थ्य हे जे काय आहे ते सर्व आपल्यापर्यंत पोचतं दादांच्या ह्याच्यातनं, प्रबोधनातनं. याचा अनुभव बऱ्याच भक्तांना आलेला आहे. अगदी साधे पद्धतीने सांगणं असतं, पण तिचा प्रभाव जो आहे तो खोलवर असतो दादांच्या बोलण्यातला. दादा तुम्ही बघा, आता बघा जेव्हा ते प्रबोधनाला, आता मी जरा ततपप होते, पण दादा जेव्हा बोलतात, दादांच्या बोलण्यातला ठहराव अगदी असा कागद बिगत तर कधीच नसतो, पण अगदी व्यवस्थित लिंक वाईज व्यवस्थित दादांचं सांगणं असतं. आता दादा पहिल्यापासनं 2 विषयावर त्यांचा आग्रह असतो. कसं आहे, नामस्मरण, अन्नदान. जास्तीत जास्त ह्या मठात नामस्मरणही व्हावं आणि अन्नदानही व्हावं ह्याच्याकडे त्यांचा कटाक्ष असतो. म्हणजे तुम्हाला माहिती असेल, पार कोरोना काळापासूनसुद्धा इतकी गंभीर परिस्थिती होती, त्या काळीसुद्धा अन्नदान आपलं चुकलं नाही, सेवा चुकली नाही. असे आपले दादा आहेत. तर त्यांच्या ह्या अशा, आता ह्याच्यामध्ये महत्त्वाचं एक राहिलेलं आहे, दादा जास्तीत जास्त मठात असतात, घरी कमी असतात. म्हणजे इतकं त्यांनी स्वामी सेवेला वाहून घेतलेलं आहे. त्याच्यामागं आपल्या वहिनींचं योगदान आहे, वहिनींचं सहकार्य आहे. सगळं घरगुती जो काही व्याप आहे आपल्या विनीताताई सांभाळतात आणि दादा जास्तीत जास्त मठामध्ये भक्त लोकांना वेळ देतात. हे वैशिष्ट्य आहे दादांचं असं. तर अशा या दादांचा काल वाढदिवस झाला आहे. आपल्या सर्व स्वामी परिवारातर्फे आपण त्यांना शुभेच्छा देऊयात. मी त्यांना या निमित्त मनोमन वंदन करतो. त्यांना पुढील त्यांचं जी काय स्वामी सेवा आहे, त्यांनी जो काही स्वामी सेवेचा वसा घेतलेला आहे तो जास्तीत जास्त अजून फोफावत जावं ही प्रार्थना करतो. आत्ता तुम्हाला माहितीच आहे, आपला शाखा विस्तार झालेला आहे बऱ्यापैकी. पूर्वी अण्णांच्या काळातली जी केंद्र होती ती काही चालू आहेत, काही बंद आहेत. त्याचा आपण जीर्णोद्धार म्हणूयात, तसा करतोच आहे हळूहळू. पण अण्णांच्या नंतर दादांच्याकडे जेव्हा हे आलं, पद आलं, आणि दादांच्या कार्यकाळात 6 ते 7 केंद्र आपण दादांनी उभा केलेली आहेत. म्हणजे हा व्याप आपला वाढतच चाललेला आहे दिवसेंदिवस. तर अशा दादांना मी पुन्हा एकदा वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतो. श्री स्वामी समर्थ. आता आजच्या कार्यक्रमासाठी खास आपलं जे कोकणातलं राणेची वाडी येथील जे केंद्र आहे तिथून खास स्वामी भक्त दादांचं कौतुक करायला आलेले आहेत. तर मी आता त्या मठाचे सर्व सेवेकरी आहेत, त्यातले आपले भरत चव्हाण जे अण्णांच्या काळापासून ह्या स्वामी सेवेत आहेत, त्यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. आणि त्या केंद्रातर्फे दादांचा सत्कार आहे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी सगळ्यांना. काल दादांचा वाढदिवस होता, आम्हाला येता आलं नाही काय कारणानुसार, तरी आम्ही आज दादांचा छोटासा सत्कार करणार आहोत. तरी आम्हाला ती दादांनी तो जे का आम्ही सत्कार करणार आहोत ते दादांनी तो मान्य करून घ्यावा. कारण काय, आम्ही आलोत तळा तालुका गाव राणेची वाडी. तळा तालुक्यातून गाव राणीची वाडी माझा, म्हणजे अभिमानाने मी सांगतो. तळा तालुका गाव राणेची वाडी, आलो रायगड जिल्ह्यामधून. छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगड, छत्रपती शिवाजी महाराजांचा नाव उच्चारला की अंगातून शहरे येतात. आम्ही क्षेत्रीय मराठी समाजाचं माणसं. तळा तालुका गाव राणेची वाडी, आलो रायगड जिल्ह्यामधून. स्वामी नामाचा वसा घेतला, करतो दादांना आम्ही स्मरून. स्वामी नामाचा वसा घेतलाय, दादांनी घेतलाय. दादांच्यामुळं आम्हाला देखील मिळाला, अण्णांमुळं आम्हाला मिळाला. आणि ही केवळ कृपा कुठेतरी आमची पुण्याई आहे, म्हणून इथपर्यंत आम्ही पोचलो. काल वाढदिवसाला आम्हाला येतं नाही आलं. गीत असं छान दिला होता, पण काय त्या आम्ही तो पोचू शकलो नाही. दामले दादांचा वाढदिवसाला, आपल्या गुरुमाऊलींच्या वाढदिवसा कालचं गीत होतं, पण आज तो घेतोय छोटंसंच घे, काही पॅरेगा घेतोय. दामले दादांच्या वाढदिवसाला
आलो पुष्प घेऊन, आलो आम्ही पुष्प घेऊन. स्वामी भरपूर आयुष्य द्या दादांना, करतो स्वामी सणास्मरून. भरपूर आयुष्य द्या माझ्या दादांना, स्वामींना करतो मुजरा स्मरून. आता आमच्या राणीच्या वाडीच्या केंद्रातली मंडळी जी आहे ती दादांचा छोटासा सत्कार करणार आहेत. तरी आपले गावा राणीच्या वाडीतले सेवेकरी दत्ता शेळके, शांताराम घोलप, आत्माराम चव्हाण, बाळाराम चव्हाण, नाना रिजूट आणि विजय आपले घड्याळवाले. तळ्यात यांचा मोठा घड्याळाचा धंदा आहे. हां, तर तळ्यात म्हणी प्रसिद्ध आहेत, ते सगळ्या स्वभावाने देखील प्रसिद्ध आहेत, म्हणून त्यांना घड्याळवालेच बोलतोय मी. तर त्यांनी येऊन दादांचा सत्कार करावा. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. 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 या ठिकाणी मुंबईहून, नवीन मुंबईहून आमचे जुने सेवेकरी निपरुळ आलेले आहेत. आम्हाला दुपारी त्यांनी संध्याकाळी फोन केला की आज आम्ही येणार आहोत या ठिकाणी. म्हटलं या मी पण आहे, आणायचे त्यावेळी आपली भेट होईल, दादांचंही दर्शन होईल. त्यांना दर्शनाची दादांच्या ओढ होती, तर म्हटलं ठीक आहे. दादांना मी कल्पना दिली की असे एक लोक येत आहेत आणि ते दादांचा सत्कार करत आहेत. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. स्वामी समर्थ. राणीच्या वाडीतील सेवेकऱ्यांनी दादांचा सत्कार केलेला आहे. आता यापुढे आपले अण्णांचे जुने सहकारी मालवणवरनं खास आलेले आहेत. दरवेळेस मधून अधून येतात असते. आपल्याला सारखं इथे असले तरी आग्रह आहे आपला इथंच असावं जवळ आपल्या. असे आबा मोरजकर यांना मी विनंती करतो, त्यांनी 1-2 शब्द बोलावेत. श्री स्वामी समर्थ. ज्या ज्या वेळेला मी पुण्यामध्ये मुलाकडे येतो त्या प्रत्येक वेळेला मी ज्या ज्या वेळेला मी पुण्यामध्ये येतो प्रत्येक वेळेला गुरुवार असेल तर माझी हजेरी या ठिकाणी 100% असते, कारण इथला कार्यक्रम मी शक्यतो चुकत नाही. मी परवा मंगळवारी सकाळी या ठिकाणी आलो होतो, पण तोपर्यंत मला काही कल्पना नव्हती की बुधवारी दादांचा वाढदिवस आहे. इथे आल्यानंतर मला जोशी काका म्हणाले की दादांचा असा असा उद्या कार्यक्रम आहे वाढदिवसाचा, तर तुम्ही या. तर दादांचे 4 माळेवरती चढायचे, म्हणजे खरं ते सांगायला काय हरकत नाही. आता 80 वयाच्या मानाने मला 4 मजले चढायचे, तर मी त्या अर्ध्यातनंच खाली येईन. म्हणून मी सांगितलं मी काय उद्याला मी येणार नाही, पण गुरुवारी मी नक्की येईन या कार्यक्रमासाठी. गुरुवारी आपला थोडासा म्हणजे जरी वाढदिवस बुधवारी झाला असला तरीसुद्धा गुरुवारी थोडंसं त्याच्या आपण या ठिकाणी गुरुवारचं औचित्य साधून म्हणजे त्यावेळेला बरेचसे सेवेकरी असतील आणि सर्वांना त्याचा लाभ मिळेल हा त्याच्यामागे मला येण्याचा मागे माझा उद्देश होता. आणि त्याप्रमाणे मी याच ठिकाणी आलो. खरं तर सकाळी घरातून निघताना मला पत्नीसारखी टोचते आहे, तब्येत बरी नाही, दम लागतोय, छाती दुखतं आहे, माझ्याजवळ तक्रार करता. आणि आता तुमचं दुखणं कुठे गेलं तर म्हटलं दादाने औषध दिलं आहे मला, त्यामुळे त्यामुळे मला तो त्रास होत नाही. खरं तर म्हणजे वयोमानाप्रमाणे आता हे त्रास व्हायचेच, परंतु दादांचा माझा तसा म्हणजे परिचय आता सांगण्याचं काही हे नाही आहे. परंतु ज्या वेळेला या ठिकाणी हा मठ स्थापन केला अण्णासाहेब मस्केंनी, त्यावेळेला अण्णाने हा मठ स्थापन केला, त्यावेळेला आम्ही या मठामध्ये येत असू. भरत चव्हाण वगैरे आम्ही ही मंडळी आहेत. या वर्धापन दिन असला की या ठिकाणी मोठा कार्यक्रम असायचा, त्या कार्यक्रमात इथे स्टेज असायचं, समोर मंडळी आपण बसलेले असायचे, अण्णा असायचे आणि तो कार्यक्रम होत असे. तर निदान वर्धापन दिनाच्या निमित्ताने तरी माझं या मठामध्ये येणं होत असे. त्यावेळेला एवढा काय दादांचा माझा खास परिचय नव्हता, फक्त केंद्रप्रमुख एवढंच एक होतं. हे केव्हा तरी खाली तिकडे रातवड आणि उडजवण्याला 2 मोठी केंद्र अण्णांनी स्थापन केली होती. नंतर हळूहळू मला जेव्हा म्हणजे माझाही खरा तर स्वामी सेवेशी काही संबंध नव्हता,
मी आपलं सगळ्यांसारखं आपलं गणपतीचं दर्शन घ्यायचं, दिवाबत्ती सकाळी उठताना करायची, आंघोळ झाली, दिवाबत्ती लावली, उदबत्ती लावली, गणपतीला नमस्कार केला, बायकोनी डबा दिला, तो डबा घेतला की ऑफिसला जाणे, एवढंच आपलं काम. संध्याकाळी आल्यानंतर पुन्हा 7 वाजता दिवा लावणे. परंतु जेव्हा माणसावर प्रसंग येतो तेव्हा माणसाला देव आठवतो अगदी जवळून. माझा मुलगा पुण्यामध्ये त्यावेळेला शिकायला होता. पुण्यामध्ये इथे शिक्षण, माझं दोन्ही मुलांचं शिक्षण पुण्यामध्येच झालं. आणि शिक्षण झाल्यानंतर त्या मुलगा ट्रिप जातात सगळ्या, जसं आता आपल्या सगळ्यांची मुलं आहेत, सगळी मुलं ट्रिपला जातात, त्याच्याप्रमाणे माझाही मुलगा ट्रिपला गोव्याला गेला. आणि वाट्यामध्ये कुठेतरी त्याच्यासाठी ते थांबले आणि त्या ठिकाणी कुठेतरी ते एक हे होतं, स्मशान होतं. पण ते रात्रीचं काही लक्षात आलं नाही. त्या ससाच्या बदला सगळेजण गेले, तिथे हाही गेला. आणि तिथून बाहेर पडताना त्याच्या पाठीमागून एक सावली आली. म्हणजे हे अण्णांनी मला सांगितलं. मग आम्हाला काहीतरी कल्पना नव्हती. पण जेव्हा मुलगा अजिबातच प्रतिसाद देत नसे, मला कॉलेजमधून फोन गेला, तुमचा मुलगा कॉलेजला नसतो, कुठे असतो तुम्ही चौकशी करा, हे करा. मग माझी मुलगी कॉलेजला होती, इथे BSLला होती मुलगी माझी, लॉ कॉलेजला. तर मुलीने मग ती चौकशी केली तर म्हणाले हा नसतो. मग आम्ही इथे आलो पुण्यात, त्याला घरी नेला. आणि मग काय करायचं. शेवटी असेच 1-2 सेवेकरी होते, मला बोलले ते राठोडच्या केंद्रामध्ये सप्ताह चालू आहे, त्या ठिकाणी अंबरनाथवरून अण्णासाहेब म्हस्के आलेले आहेत, त्यांना तुम्ही भेटा. आता तुम्हाला खरं सांगतो की ज्या वेळेला दादांचं माझा हे झाल्यानंतर मी ज्या वेळेला म्हणजे आता रायगडमध्ये आहे, जेवढे माझे काही सेवेकरी आहेत ते मला प्रश्न करतात, आबा असाचा प्रॉब्लेम आहे, काय करू. मी सरळ सांगतो पुण्याला जा, अमुक ठिकाणी दादा महाराज आहेत, माझं नाव सांगा, पण त्यांच्या ठरलेल्या वेळा आहेत तेवढ्या वेळातच तुम्ही तिथे जा. म्हणजे हे दादांकडे मला जसं अण्णांकडे एकाने पाठवलं तसं मी गेलो. आम्ही बसलो, आम्ही म्हणजे काय त्यावेळेला म्हणजे आता दादांच्या समोरसुद्धा मला इथे बसायला येतात, मला खरंच थोडंसं म्हणजे अवघडल्यासारखं होतं की मी त्यांच्या पात्रतेचं नाही. मी स्वामी सेवेकरी आहे, खूप स्वामी सेवा करतो, अगदी जवळून करतो. अण्णांच्या सेवेमध्ये मी खूप जवळून काम केलेलं आहे. या सगळ्या मंडळींना आमच्या कल्पना आहे. पण त्यांच्यासोबत बसणं हे मला जरा अवघडल्यासारखं होतं. तर मुलाला शेवटी मी अण्णांच्या समोर घेऊन गेलो आणि त्यांनी मला सांगितलं बसा. आम्ही आपले ऑफिसरच आम्ही खुर्चीत बसलो. नंतर 1-2 झोप, उठा दादा, त्यांच्यावर बसू नका. ते बोलले काय नाही बसा तुम्ही. आणि मग त्यांना मी सांगितलं असं आहे. ते आता आपल्याला कल्पना असेल, आपण दादांजवळ जर प्रश्न घेऊन गेला असाल तर दादा काय करतात तुम्ही दादांच्या चेहऱ्याचं निरीक्षण करा. तसं मी अण्णांकडे बघत होतो तर अण्णांनी डोळे मिटले. 2 मिनटं सगळं मला मग सांगितलं की म्हणाले हा गोव्याला कुठे बाहेर गेला होता का. तर तो मी म्हटलं तो मुलगाच बोला, हो मी गोव्याला गेलो होतो ट्रिपला. मग दादा मला त्या अण्णांनी सांगितलं की असं झालेलं आहे, याला काहीही करू नका. म्हणजे नाहीतर दुसरा कोण बुवा बघत असता त्यांनी मला सांगितलं याच्यावर कोंबडा उतरा, तो कापा, ते नदीवर नेऊन टाका, त्या स्मशानात टाका, असलं काय त्यांनी सांगितलं असतं. आपण जर दादांचा अनुभव घेतला असेल, दादा एका ओळीतच कागदावर लिहून देतात, हे करा. बाकी सगळं सांगतात असं करा तसं करा. तसं अण्णांनी मला सांगितलं काही नाही, मारुतीच्या देवळात जा, 7 शनिवार त्याला मारुतीच्या देवळात जायला सांगा, पुढभर उडीत घेऊन जा, ते मारुतीला व्हायचे, नमस्कार करायचा, फक्त जाता येता कोणाशी बोलायचं नाही, मागे वळून बघायचं नाही. मग आता काय तो मुलगा असतो, त्याला काय मित्राने हाक मारली का ते उड्या मारणार. मग मी स्वतः त्याच्याबरोबर त्या शनिवार त्याच्याबरोबर देवळात जात असे मारुतीच्या. आणि मुलगा माझा ठणठणीत बरा आहे, पुण्यामध्ये चांगला नोकरीला आहे, सगळं चांगलं आहे, फ्लॅट घेतला आहे पुण्यामध्ये, कात्रजला, तिथे आंबेगावला, सगळं व्यवस्थित आहे. सांगायचं तात्पर्य असं की त्यावेळेस दादा अण्णा मला म्हणाले होते माझे चरण सोडू नका. मी अण्णांना म्हटलं तर नक्की सोडणार नाही. आणि मी खरोखर सांगतो की मी रिटायर्ड झाल्यानंतर मी ह्या स्वामी सेवेमध्ये स्वतःला वाहून घेतलं. मी रात्री एकटा बाईकवरून कुठल्याही गावामध्ये जात असे. यांचं गाव खूप लांब आहे कोलाडपासून. त्या गावामध्ये मी जात असे. आरती संध्याकाळी 7ची 6:30ची आरती झाली, 7:30ला मी परत येत असे. मी कुठे जेवायला यांच्याकडे कोणाकडे थांबत नसे. अगदीच आग्रह झाला की आज गुरुवार आहे, चांगला वार आहे, तुम्ही थोडंसं 2 घास खा, तर मी खात असे, पण शक्यतो नाही. तर ही अशी परिस्थिती असताना मला दादांनी अण्णांनी मग मला सांगितलं की आबा आपण थोडा विस्तार करूया.
मग एक केंद्र इथे, एक केंद्र, एक केंद्र. मग लोकांना जर कळायला लागलं, जसं आता आमच्या रायगडमध्ये सगळ्या खेडेगावातून सगळ्या लोकांना कळते. काल मी सकाळी आज मी घरून निघताना मला आमच्या त्या विरोधीच्या केंद्रप्रमुखाला फोन केला होता. तो मला सांगत होता, आबा लोक विचारतात दादांच्याबद्दल, लोकांना काय सांगायचं. म्हटलं तू एक काम कर, तुझ्याकडे एक दिवस कार्यक्रम ठेवू, त्या दिवशी दादा येतील तेव्हा आपण सगळ्यांना फोन करून सांगू तुम्ही या, मग त्यांना दादाचा आपण परिचय करून देऊ. तर ही अशी परिस्थिती अण्णांनी मला सांगितलं. मग आम्ही खेडोगावी जिथे तिथे आम्ही छोटी छोटी केंद्र थांबली. आज दादा अण्णा हयात नाही आहेत. आणि मग दादांचा माझा तसा परिचय म्हणजे फक्त केंद्रप्रमुख या नात्यानेच होता. बाकी मी काय खोलात दादांच्या गेलो नव्हतो. परंतु नंतर जेव्हा अण्णा गेल्यानंतर मला खरं जाणवलं की आपल्या ही पोकळी भरून कशी काढायची. मला हे सगळे ओळखतात, सगळे लोक. ते आबा ना माहिती आहे, ते काय ते येतात बडबडतात आणि जातात. मी असा विचार केला की एक नवीन माणूस जर आज माझ्या रायगड जिल्ह्यामध्ये आला आणि केंद्रामध्ये जर त्यांनी थोडंसं मार्गदर्शन केलं तर माझी जी लोक ऐकून कंटाळलेले आहेत, दादांच्या श्रवणाने म्हटलं थोड्याशा चांगल्या मार्गदर्शनाने थोडासा उपयोग होईल. आणि मग मला एक दिवशी झोपेमध्ये असताना मला साक्षात्कार झाला की तू नारायणपेठेला मठामध्ये दादा महाराजांकडे जा, त्यांना भेट. अर्थात हे सगळे अण्णांचेच संकेत होते, नाहीतर माझा दादांचा तसा त्यावेळेला काही परिचय नव्हता. की मी असा अचानक आलो इथे. मग दादांना म्हटलं मी अमुक आबा बोरुसकर. मग ते तुम्ही आणण्याच्या बरोबर होता, अमुक होता, तर मग सगळा विषय निघाला. मग मी दादांना म्हटलं बाबा दादा असं आहे, त्या केंद्रानं आता कोण वाली नाही, आपण आलात तर मला थोडंसं बरं वाटेल की बाबा त्या ठिकाणी होईल. हा कदाचित स्वामींचा संकेत असेल, अण्णांचा संकेत असेल की आबा तुम्ही जा आणि त्यांना घेऊन या. आणि मग आम्ही छोट्याशा का होईना कारणानिमित्ताने आणि दादांना मी घेऊन गेलो रायगड जिल्ह्यामध्ये 2 ठिकाणी. यांच्या राण्याच्या वाडीमध्ये दादांना पहिल्यांदा घेऊन गेलो. नाही, दादा नव्हते तिथे, वहिनी होत्या. पण आम्ही एका ठिकाणी दादांना नेले. स्वामी समर्थ महाराजांचे फोटो आम्ही, अण्णांचे फोटो आम्ही दादांच्या हस्ते त्या केंद्रातल्या बहुतेक केंद्रप्रमुखांना आम्ही त्यावेळेला दिले, स्वखर्चाने दिले. आम्ही कोणाकडून पैसे घेतले नाहीत, फक्त दादांच्या हस्ते आणि अंबरनाथच्या वहिनीच्या हस्ते आम्ही ते फोटो केंद्रप्रमुखांना दिले. तेव्हापासून आम्ही आणल्यात. दादांना नेल्यानंतर अर्थात असं आहे ना, वाटेकरी आला की दुसऱ्याच्या पोटात दुखायला लागतं की आता माझा वाटा उचलणार. मग आबा तुम्हीच नको, तुम्हीच बाजूला व्हा. पण सेवेकरांचा माझ्यावर विश्वास होता. आजही सेवेकरी मला मानतात, सगळी गोष्ट खरी आहे. वयोमानाप्रमाणे मला जरी झेपत नसलं तरीसुद्धा मी या ठिकाणी येतो. आणि दादांनी जे काही तिथं त्या ठिकाणी आम्हाला करून दिलेलं आहे ते खरोखर घेण्यासारखं आहे. राण्याच्या वाडीमध्ये कुठे काय करावं यांचा अनुभव वेगळा होता. हे जे आत्माराम चव्हाण आहेत त्यांनी त्यांच्या स्वतःचं राहतं घर जुनं आहे, पडीक होतं, ते राहतं घर मला सांगितलं, आबा मी हे स्वामी समर्थांच्या मठासाठी मी देतो. आणि सगळ्या गावकऱ्यांना त्यांनी सांगितलं. आम्ही दादांशी बोललो, दादा असं असं आहे की तो मग मठासाठी ते जागा देत आहेत, मग मठ बांधायचा कसा हा मोठा प्रश्न असतो मंदिराचा, की भाऊ कुठून पैसे गोळा करायचे. माझा भाचा आर्किटेक्ट आहे, खूप स्वामींचं करतो तो. त्याला मी म्हटलं असं असं काय करायचं. तो म्हणाला मी येतो ना, मी करतो सगळं. त्यांनी 5 लोईन पैसे घेतले नाहीत, हे साक्षी आहेत. त्याला ह्यांनी दिलं पाकिट, त्याला शाल घातली, पाकिट दिलं. त्यांनी तेच पाकिट दादांच्या हातात दिलं. दादांना म्हणाले हे माझ्याकडून मंदिरासाठी देणगी आहे. इतका सुंदर मठ त्या ठिकाणी तो उभारलेला आहे. आपली मंडळी बरीचशी गेलेली आहे. आपणही कधी योगाने कोकणामध्ये गेलात, आता मुरुडला जातात, अलिबागला जातात, तिकडे जातात. ऑन वे तुम्ही त्या ठिकाणी मुद्दाम राण्याच्या वाडीमध्ये जा आणि तो मठ बघा. खरोखर अत्यंत सुंदर मठ उभारलेला आहे. आणि त्याचं सारं श्रेय या तिथल्या लोकांना, विशेष करून मी शेळकेंना महत्त्व देईन की त्यांनी त्यासाठी फार प्रयत्न केले. आणि आता आम्ही विरजोली या ठिकाणी नवीन एक केंद्र सुरू केलेलं आहे. त्या ठिकाणी आम्ही दादांना घेऊन गेलो. लोकांनी ते सगळं बघितलं. प्रश्नोत्तर असं आहे की लोकांच्या अनेक अडचणी असतात. मी स्वतः सांगतो, मला स्वतःला इतका त्रास होता तर मी दादांना फोन केला. दादा म्हटलं मला असा असा त्रास होतो आहे. दादा बोलले ते अमुक एक हे आहे, सहस्रनाम स्तोत्र आहे, ते तुम्ही दिवसात तुम्हाला जमेल तितक्या वेळा ते वाचा, फक्त वाचनावर जरा हात ठेवा. आज मी खरंच सांगतो की मी आता इथून त्या कुलकर्ण्यांच्या घरापर्यंत पण चालत जाऊ शकत नव्हतो, अशी माझी परिस्थिती होती. पण आता मला अर्थात त्यात डॉक्टरी उपाय आहेत असं नाहीत, अशातला भाग नाही. कारण का शेवटी मुलं ऐकत नाहीत की चला डॉक्टरकडे पण जाऊया.
पण त्या ह्याच्यामुळे मला बराचसा फरक पडला. सांगायचं तात्पर्य काय की जर तुम्ही मनापासून कुठलीही सेवा मनापासून केलीत तर त्याचं यश निश्चित मिळतं. स्वामी निश्चित तुमच्या पाठीशी उभे असतात, काहीही तुम्हाला होऊ देत नाही. तसं मी आज माझ्या वयाच्या मानाने मी विचार केला तर मी खूप करतो, खूप ठिकाणी जातो. आता हे या ठिकाणी आता रवी निपुळ आलेले आहेत, नवी मुंबईहून आले. फक्त तिथं राहण्याच्या वाडीमध्ये एकदा आले होते, ते दुबईता. मी दादांना सकाळी म्हटलं त्यांचा मला फोन आला होता आपल्याला भेटायला येणार आणि ते खरोखर आले. म्हणजे हे जे आस्था आहे किंवा हे जे प्रेम आहे हे विरळ आहे. दादांच्या बाबतीमध्ये आमच्या त्या रायगड जिल्ह्यामध्ये आता आम्ही हळूहळू सुरुवात केलेली आहे की दादा कोण आहेत, दादा महाराज कोण आहेत, काय करतात. नुसतं छाचूगिरी करून नुसतं कागदावर लिहून दिलं की संपत नाही. दादा त्याचा पाठपुरावा पण करतात. गेल्यानंतर विचारतात, तुम्हाला मागच्या वेळेला कार्यक्रम दिला होता, काय झालं, नसेल झालं तर मग मला सांगा. दादा पुन्हा कार्यक्रम बदलून सांगतात, असं कर तसं कर. पण शक्यतो ही वेळ येत नाही, ही वेळ येत नाही. त्याचं काम होतंच. कितीतरी आहे तिथे. हरवलेला माणूस असो, आमच्या आहेत मंडळी इथं बसलेली, दादांच्याचकडे मुंबईहून आल्याने सांगितलं असाचा माणूस हरवला आहे, सापडत नाही. दादाने सांगितलं सरळ अमुक दिशेला तो गेलेला आहे, त्या अमुक दिशेला जा, त्या ठिकाणी तो बसलेला आहे. पण लोकांचा विश्वास असावा लागतो. अर्ध्यावर जाऊन परत आले, म्हणाले नाही तिथं कोण नाही, ते असं नाही तसं नाही तसं नाही. तो माणूस उठला नाही, सरळ समुद्रकिनाऱ्याने चालत राहिला. नाला सोपारे होऊन तो दादर तिकडे कुठे वसईला कुठेतरी ते गेले आणि त्या समुद्रामध्ये त्यांचं पाण्यात पडल्यामुळे तो माणूस एक्सपायर्ड झाला. दादांना हे माहिती होतं पण दादाने हे सांगितलं नाही आम्हाला. मी सांगतो कारण दादांनंतर मला बोलले की मी तुम्हाला सांगितलं त्यांनी शोध घेतला नाही. तसं एकाच माझी गाडी पण अशी चोरून नेली होती. त्याला इतक्या किलोमीटरवरती गाडी आहे पण तोपर्यंत गेलं नाही. हे असतात आमचे लोक. अर्ध्यावरनं परत आले. पोलिसांना ती गाडी सापडली. पोलिसांनी पोलीस स्टेशनला जमा केली. त्यांना कळवलं तुमची गाडी अमुक ठिकाणी सापडली, तुम्ही येऊन या. त्यांनी मला फोन केला, बाबा आम्ही गेलो नाही पण आमची गाडी सापडली. सांगायचं तात्पर्य काय तर तुम्ही दिलेल्या कार्यक्रमाचा पाठपुरावा म्हणजे दादांनी सांगितलं 10 किलोमीटर जाता आपण 15 किलोमीटर गेलं पाहिजे. त्याने अंदाज सांगितलं पूर्व दिशेला जा की दक्षिण दिशेला जा. आपण गेलो तर मग तिथे नाही तिथे कुठे ना कुठेतरी मिळणार. पण हा विश्वास तुमच्यावर असायला हवा. हा विश्वास तुमच्याजवळ असायला हवा तर ह्या सगळ्या गोष्टी घडतात. आणि म्हणून आज दादांच्या म्हणजे काल वाढदिवस झाला पण आजच्या निमित्ताने मला इथं बोलायची संधी मिळाली आणि दादांचा इतिहास मी सांगितला. अजून बऱ्याच खूप गोष्टी आहेत दादांच्याबद्दल मी सांगायच्या म्हटले तर बराच वेळ जाईल. परंतु मी आपल्याला सगळ्यांना सांगतो की आपण आता तुम्ही सगळी पुणेकर मंडळी आहात, तुम्ही इथे दादांकडे येता. दादांचा अनुभव आपल्याला आमच्यापेक्षा तुम्हाला जास्त आहे. पण तरी पण मला जो काय अनुभव आहे त्यातून मी दादांची अण्णा आणि दादा जवळजवळ सारखे आहेत. अण्णा जे सांगायचं तसंच घडतं, दादा जे सांगतात तसंच घडतं. फक्त तुम्ही त्याचा अनुभव घेतला पाहिजे. स्वामी श्री स्वामी समर्थ. राणेचेवाडी येथील सेवेकरी श्री आत्माराम चव्हाण आणि भरत चव्हाण आपली गायन सेवा सादर करीत आहेत. सुखावले नयन माझे गुरु दर्शने सुखावले नयन माझे गुरु दर्शने सुखावले नयन माझे गुरु दर्शने तृप्त झाले कान माझे तृप्त झाले कान माझे गुरुवचने सुखावले नयन माझे गुरु दर्शने सुखावले नयन माझे गुरु दर्शने सुखावले नयन माझे गुरु दर्शने मला लाभले सुख समाधान मला लाभले सुख समाधान गुरुनाथ तुमचे दिसता चरण गुरुनाथ तुमचे दिसता चरण ध्यास एक मनी आता ध्यास एक मनी आता पदस्मरणे
सुखावले मनये माझे गुरुदर्शने सुखावले मनये माझे गुरुदर्शने सुखावले नयन माझे गुरुदर्शने मला लाभले संसाराचे सुख मला लाभले संसाराचे सुख गुरुनाथा तुमचे पाहता श्रीमुख गुरुनाथा तुमचे पाहता श्रीमुख दूर झाली चिंता माझी दूर झाली चिंता माझी बोल चिंतने सुखावले नयन माझे गुरुदर्शने सुखावले नयन माझे गुरुदर्शने सुखावले नयन माझे गुरुदर्शने द्या हो स्वामीनाथा एवढे कृपादान 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 सदा राहो तुमचे सदा राहो तुमचे हृदयी स्मरण सदा राहो तुमचे हृदयी स्मरण विनविभक्त भोळा विनविभक्त भोळा विनवी भक्त भोळा विनवी भक्त भोळा हेची मागणे सुखावले नयन माझे गुरुदर्शने सुखावले नयन माझे गुरुदर्शने सुखावले नयन माझे गुरुदर्शने तृप्त झाले कान माझे तृप्त झाले कान माझे गुरुवचने सुखावले नयन माझे गुरुदर्शने सुखावले नयन माझे गुरुदर्शने सुखावले नयन माझे गुरुदर्शने स्वामी राज माऊली जय जय स्वामी राज माऊली 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 स्वामी राज माऊली जय जय अण्णा राज माऊली स्वामी राज माऊली जय जय अण्णा राज माऊली अण्णा राज माऊली जय जय दादा राज माऊली अण्णा राज माऊली जय जय दादा राज माऊली दादा राज माऊली जय जय ताई राज माऊली दादा राज माऊली जय जय ताई राज माऊली स्वामी राज माऊली जय जय स्वामी 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 राज माऊली श्री स्वामी समर्थ महाराज की जय. प्रतिम आवाज आत्माराम, फारच छान आवाज, सर्व वातावरण अगदी स्वामीमय करून टाकलं. श्री स्वामी समर्थ समर्थ. आता ज्याची आपण वाट पाहतो, आपल्या दादा महाराजांच्या प्रबोधनाला सुरुवात होत आहे. सगळ्यात शेवटी आपल्या श्री स्वामी समर्थ आरती व सेवा मंडळ मठातर्फे ज्यांच्याकडे मुलं शिकत आहेत, पाल्य आहेत, शाळेत जाणारी मुलं ते असतील तर इथे व्यासपीठाकडे शेवटी यायचं. त्यांना प्रत्येकी 2-2 वह्या आपल्या मंडळातर्फे देण्यात येतील अभ्यासासाठी. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. आपण सुरुवातीला सामुदायिक जप घेऊ. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता
सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. श्री स्वामी समर्थ. आज वर्षातला शेवटचा गुरुवार म्हणजे इंग्रजी जर का वर्ष आपण बघितलं डिसेंबर महिना शेवटचा गुरुवार आणि शेवटचा गुरुवार इतका जोरदार आज झालेला आहे. तर एकदा ह्या सगळ्या राण्याच्या वाडीचे जे भक्त इथे उपस्थित आहेत एक तर जोरदार टाळ्या त्यांच्याकरता. आणि इतक्या दुरून यायचं जवळजवळ 200 किलोमीटर आहे ते गाव तुम्ही बघाल. आम्ही जातो तिथे आता बऱ्याच वेळेला. एक घरगुती संबंध आपण म्हणतो असे आता प्रस्थापित झालेले आहेत. पण 1-2 वेळेला सुरुवातीला आम्ही जेव्हा गेलो तेव्हा इतका आत गाव आहे. मुंबई गोवा जो रस्ता आहे हायवे इंदापूर तिथे इंदापूरपासून आपण आतमध्ये जायचं आणि तळा हा तालुका आहे मोठं. त्या तळा तालुक्यात परत आतमध्ये आणखीन 10 किलोमीटरवरती 2 किलोमीटर राणेचीवाडी हे गाव. आणि आज तिथला मठ जर का बघितला तिथून पुढे आपल्याला मुरुडला जाता येतं. मुरुडला जाणाऱ्या गाड्या बऱ्याच वेळेला तिथे थांबतात. बाहेर जो बोर्ड बघतात तिथे श्री स्वामी समर्थ मठ आणि बाहेरून कल्पना येत नाही. पण आतमध्ये ज्या गावात गेल्यानंतर जर का मंदिर बघितलं तर असं मंदिर आपल्याला शहरामध्ये सुद्धा मिळणार नाही. इतकं सुरेख मंदिर आणि 6 महिन्यामध्ये आणि खूप महाराजांचं अस्तित्व जे म्हणतो ना पहिल्या दिवसापासून तिथे झालेलं आहे. साधी गोष्ट नाही. तुम्ही घर बांधायला घ्या. जर का घर बांधायचं असेल त्याच्यामध्ये वर्ष 2-2 वर्ष कधी बघितलं तर 5-5 वर्ष जातात. पण हे मंदिर आत्ता ज्यांनी इथे एक गीत ज्यांनी सादर केलं आत्माराम चव्हाण आणि त्यांचे बंधू आणखीन त्यांनी जागा दिली रिकामी जागा. एकदा जागा दिल्यानंतर पुढं काम आपलं इथे दत्ताभाऊ शेळके म्हणून पण आलेले आहेत. त्यांनी सगळं ती धुरा स्वतःच्या खांद्यावर घेतली आणि ते घेतल्याशिवाय कोणीतरी एक जण प्रमुख तिथे राहिला तर ते काम पूर्ण होतं. आणि अक्षरशः 6 महिन्यात ते मंदिर बांधून पूर्ण झालं. आम्ही भूमिपूजन करायला गेलो काय आणि बघता दर आठवड्यात दर महिन्यात दर 15 दिवसांनी काय ना काहीतरी फोन यायचे इतपत काम झालं आहे. आणि करत अक्षरशः 6 महिन्यामध्ये पूर्ण मंदिर आणि एकीकडं स्वामींची अशी छान भव्य मूर्ती जशी आपली मूर्ती आहे तशी ती मूर्ती छान. एकीकडं मंदिर बांधकामाला सुरुवात केली आणि एकीकडं मूर्ती बनवायला त्यांना सांगितलं. दोन्ही जसं एकदम होईल आणि योग्य मुहूर्त बघून आबा त्यावेळेला होते. प्रत्येकाला आबा बरोबर असतात तिथे.
6 महिन्यामध्ये मूर्ती प्रतिष्ठापना झाली आणि त्या मंदिराला आपण नाव दिलं इच्छित दाता श्री स्वामी समर्थ मंदिर. तुम्ही त्या मंदिरात जाऊन जर का एखादी इच्छा व्यक्त केली अमुक तर आपलं काम तिथे 100% होतं. आणि आता बऱ्याचशा बाहेरगावच्या जे लोक येतात, मुरुडला जाणारे जे लोक आहेत ते तिथे थांबतात, ते बघतात आणि अशी कानोकानी जी म्हणतो ना अशी जी बातमी पसरते सगळीकडं, अशी जी प्रसिद्धी मिळते ती महत्त्वाची आहे. गाजावाजा करून कुठेतरी रेडिओ टी व्हीवरती जाहिरात करून तसं होणार नाही. अशी प्रसिद्धी थोडी हळूहळू होईल, पण ती प्रसिद्धी पक्की असेल. कारण त्याला ज्या माणसाला विश्वास आलेला आहे, ज्या माणसाला इथे आल्यानंतर काम होतं, पुण्यात गेल्यानंतर इथे स्वामींच्या मंदिरात आल्यानंतर काम झालेलं आहे, हे ज्याचा विश्वास बसतो तो समोरच्याला सांगतो आणि छाती ठोकपणे सांगतो की तू तिथं जा, तुझं काम होईल. आणि आपलं गेल्या 3 ते 4 वर्षामध्ये असंच घडलं. एकमेकाला सांगत सांगत 2018 साली जेव्हा अण्णा महाराज स्वामी श्रेणी विलीन झाले, तर माझ्यापुढे असा प्रश्न होता की आता कोण? जेव्हा घरातली मोठी माणसं असतात, वृद्ध वयस्कर माणसं असतात, ती गेल्यानंतर दुःख होतंच. ते माझ्याकडं जेव्हा आई वडील गेले पाठोपाठ तेव्हा दुःख झालं. पण 2018ला अण्णा अस्वस्थपर्यंत म्हणजे असं होतं की हा गेले तरी अण्णा आहेत. अमुक एक व्यक्ती काही झालं, अडचण आली, ते गेली समजा असेल तरी अण्णा आहेत. पण अण्णाच जर का गेल्यानंतर कोण, हा प्रश्न उभा राहिला. आणि हा प्रश्न 2018मध्ये पुढचे 6 ते 7 महिने तो भेडसावत होता. आणि मग अशी संधी मिळाली की आपल्याला सगळ्यांना माहिती आहे 2020 साली करोनाची जी महामारी आली, त्यामध्ये बऱ्याचशा इतर बाकीची दुकानं म्हणा किंवा सरकारी कार्यालय सगळं बंद होतं. आणि त्यावेळेला स्वामी सेवेवरती अर्थात करता त्या महाराजच आहेत, अण्णा आहेत. त्यावेळेला स्वामी सेवा अशी काही करून घेतली त्यामधल्या 2 महिन्यात 6 महिन्यामध्ये. आणि 2021 साली आपल्या पुण्यामध्ये सुद्धा एक ज्येष्ठ स्वामी भक्त आहेत, सिंहगड रोडला राहतात, वाळुंजकर काका म्हणून. त्यांना अण्णांनी दृष्टांत दिला की दादांना त्या गुरुपदावरती बसवायचं आहे. म्हणजे स्वामी सेवक जे आपण म्हणतो गुरुसेवक, ते गुरुपद. आणि त्या पदावरती बसण्यासाठी मी स्वतःला तेवढा लायक समजत नव्हतो. अण्णांची गोष्ट वेगळी होती, अण्णांनी किती वर्ष तपश्चर्या केली होती, माझे किती वर्ष त्यात झाली, हा गोष्ट वेगळी, तफावती आहे भरपूर. पण आपल्याला हे जमेल का नाही जमणार, प्रश्न तर हा जो भाग आहे. कारण आम्ही बघत आलो, अण्णा दिवस बसायचे किंवा कोकणामध्ये जे जायचे पूर्ण 2-2, 3-3 दिवस त्यांचा तिथे मुक्काम असायचा. पण जेव्हा वाळुंजकर काका गुरुपौर्णिमेच्या दिवशी 2021 सालची गुरुपौर्णिमा, धुवाधार पाऊस होता. वाळुंजकर काकांचं वय आहे 80. आपण इथे बऱ्याच वेळा त्यांना आलेलं बघितलं असेल. तर त्या 80व्या वर्षी धुवाधार पावसात एकटे एक शाल आणि नारळ घेऊन रिक्षा करून ते इथे आले. का? तर केवळ अण्णांचा आदेश आहे, अण्णांनी त्यांना दृष्टांत दिलेला आहे. जसं आबांना सांगितलं होतं नारायणपेठेमध्ये जा, आणि ही गोष्ट नंतर असं उघड की बरेचसे लोक सांगायचे की आम्हाला अमुक दृष्टांत झाला. आपल्याकडं इंदापूरचे आणखीन एक सेवेकरी येतात, वराळे साहेब म्हणून, आपल्याला माहिती असतील. तर वराळे साहेबांच्याकडं अण्णांनी हा विषय काढला होता की बहुतेक माझी गादी दादा चालवतील. अण्णा कधी मला एकदम कधी बोलले नाहीत, पण त्या वराळे साहेबांच्याकडे त्यांनी हा विषय काढला होता. आणि 2018ला जेव्हा अण्णा गेले, 1 एप्रिल 2018 सोमवार होता, ते बरोबर त्याच्या अगोदरचा 8 दिवसाचा पूर्वीचा सोमवार. अण्णा इथे येऊन गेले तर डिसेंबर महिन्यात 17मध्ये, डिसेंबरच्या जानेवारी, फेब्रुवारी, मार्च 3 महिने अण्णा भरपूर त्याला आजारी होते. पण मार्चच्या शेवटच्या आठवड्यातला शेवटचा सोमवार असेल तो, जेव्हा मी अण्णांना फोन केला तब्येत कशी आहे म्हणून, तर एकदम खणखणीत आवाजात त्यांनी सांगितलं तब्येत बरी आहे, मला आता काठीवरी काही लागत नाही. मधल्या 2 महिन्यामध्ये अण्णांचा आवाज एकदम क्षीण झाला होता, फोनवरती काय बोलतात ते सुद्धा समजत नव्हतं. पण त्या सोमवारी मात्र जसे तरुण अण्णा बोलत होते त्या पद्धतीने ते माझ्याशी बोलले फोनवरती. आणि त्यांनी सांगितलं की मला डॉक्टरांनी आता बाहेर जायला पण परवानगी दिलेली आहे, आणि माझी अशी इच्छा आहे की आम्ही अक्कलकोटला जाऊ
आणि तिथून जाताना तुमच्याकडे थांबू पुण्यामध्ये, किंवा अक्कलकोटहून आल्यानंतरसुद्धा आम्ही पुण्यात थांबू. हा योग आला नाही. पुढच्या आठवड्यातच अण्णांचं देहावसन झालं. पण पुण्यात थांबू ह्या शब्दाचा अर्थ मला कळला. पुण्यात थांबू म्हणजे त्यांचं कार्य पुण्यात न परत माझ्याकडनं ते सुरू व्हावं असा अर्थ येतो. त्याच्यात स्वामी समर्थ महाराज की जय. आणि ही प्रेरणा घेऊन प्रत्यक्ष समोर भौतिकरित्या म्हणजे शारीरिक गुरु नाही आहेत, पण एकलव्याने कसं केलं होतं, काही नसताना मनाने कोणा त्याने गुरु मानलं. मनातनं तर आमच्या अण्णा आहेत, आमच्या हृदयात अण्णा आहेत. अशा वेळेला समोर अण्णा आहेत अशी कल्पना करून सेवा सुरू केली. सुरुवातीचे 1-2 प्रश्न जेव्हा आपण आबांनी सांगितलं की अण्णा डोळे मिटून कसे बसायचे. आता एक असं होतं, बऱ्याच वेळेला आपण बघतो की आपला कोणीतरी आदर्श असतो. आता मंदिर जर का सोडलं, मंदिराच्या बाहेर जर का मला कोणी विचारलं तुम्हाला कोण आवडतं, तर मी सांगेन मला अमिताभ बच्चन आवडतं. आहे पहिल्यापासून त्यांचं गारुड माझ्या मनावरती आहे. मग ते कसे तो भूमिका करत होते. मी बऱ्याच वेळेला घरी त्यांचे जे डायलॉग्स आहेत सिनेमातले जे ते मी बोलून बघतो, पाठ आहेत की नाही बघतो, तसा आवाज काढायचा पण प्रयत्न करतो. बऱ्याच लोकांना असतं. कुमार शानू म्हणून आपले एक हिंदी गायक आहेत, ते किशोर कुमारची आवाज त्यांचा आहे. तर त्यांना विचारलं होतं की तुम्ही किशोर कुमारला आदर्श मानता आणि तुम्ही त्याची नक्कल करता का. तर एखादा कलाकार काय म्हणतो की नाही मी नक्कल करत नाही, हे माझं. पण त्यांनी बेलाशक उत्तर, हो मी नक्कल करतो, काय वाईट आहे म्हणलं. मी जर का आदर्श मानलेला आहे त्यांना, मी त्यांची नक्कल करणं त्यात काय चूक आहे. मग तसं मला की मी जर का अण्णांना आदर्शच मानला आहे, अण्णा सर्वस्वी माझं जीवन आहेत, ते कसं करत होते, त्यांनी कशी सेवा केली असेल, त्यांच्याबद्दल जे पुस्तक होतं, जे चरित्र होतं. आणि बऱ्याच वेळेला अण्णांनी काही काही गोष्टी अशा गोपनीय गोष्टी म्हणतात येईल किंवा बाकी त्या कोणाला सांगितलं नाहीत, पण कधी कधी ते माझ्याजवळ बोलायचे. अंबारातला मी जेव्हा जायचो तेव्हा सांगायचे मी आत्तापर्यंत ही गोष्ट कोणाला बोललो नाही, पण फक्त हे तुम्हाला सांगतोय. अशा काही गोष्टी, अशा काही साधना त्यांनी करून घेतल्या होत्या. आणि मग त्याद्वारे जेव्हा 1-2 प्रश्न आपण इथे सुरू केले 2021 नंतर, तर त्याला यश येत गेलं. आणि ते यश आज टप्प्याटप्प्याने पायऱ्यापायऱ्याने आपण यश शिखराकडे जात आहोत. आणि त्याच्या सगळ्यांमध्ये मला असं वाटतं की आपले जे सगळे सेवेकरी आहेत त्यांची भूमिका महत्त्वाची आहे. इथं माझ्याबरोबर दररोज जोशी काका, नगरकर काका आणि PR काका इथे बसलेले आहेत माझ्याबरोबर. हे तिघंजण आम्ही इथे मंदिरामध्ये असतो. रोजचं दैनंदिन जे कामकाज आहे ते तिघंजण अगदी व्यवस्थित इथे सांभाळतात. त्याच्यामुळं मला प्रश्नोत्तराचा भाग जो आहे तो पूर्ण त्याच्यावर लक्ष केंद्रित करता येतं. आणि ही शक्ती येत गेली म्हणजे मला असं वाटायचं की अण्णांनी मला ते एकदम द्यावं, असं डोक्यावर हात ठेवा. सिनेमात बघतो आपण, डोक्यावर हात ठेवला अमुक अमुक प्राप्त झालं, अंतर्ज्ञान जे काय असेल त्याला प्राप्त होतं, असं मला पण वाटायचं. पण अण्णांनी कधी केलं नाही. हां, अण्णांच्याकडे जे उपाय लिहिलेली वही होती ती मला बऱ्याच वेळा ते द्यायचे, ही वही बघा. पण ती वही बघा म्हटल्यानंतर त्याच्यात काही मंत्र होते. अमुक एक मंत्र आहे, अमुक अमुक ह्याच्यावरती आहे. एकदा त्यांनी असं उघडपणे सांगितलं, हा मंत्र तुम्ही मुलींचं लग्न ठरत नसेल तर सांगा. आता त्याला 4-5 जण की समोर होते. तर मी म्हटलं हा मंत्र आता सगळ्यांनी ऐकलेला आहे, जर का तो मंत्र ज्याने कोणी आणखीन पुढे सांगितलं तर काय होईल. तर ते तसं नसतं. त्या मंत्राला गुरुची शक्ती लागते. अण्णांनीच परत उघड केलं की हे बाकीच्या हे सगळ्या लोकांनी ऐकलेलं आहे, पण जेव्हा गुरु शिष्याला सांगतो आणि शिष्याकडनं त्याला करून घ्यायचं काम असतं त्यावेळेला त्या मंत्राला ते गुरुची शक्ती असते. त्यामुळे जी प्रश्नोत्तरं इथे जे चालतात त्याच्यामागे ती गुरुची शक्ती काम करत असते. अण्णांच्या मागं स्वामी शक्ती होती किंवा त्यांच्या गुरूंची शक्ती होती, तशी आज माझ्या पाठीमागं अण्णांची शक्ती आहे. आपल्या सगळ्यांचं सहकार्य आहे. आणि वाढदिवस म्हणाल तर मला असंच वाटतं की दरवर्षी एक तरी शाखा आपली नवीन व्हावी असा माझ्या मनामध्ये उद्देश आहे. जे श्री स्वामी समर्थ आरती सेवा मंडळ 25 वर्ष झाली आपल्या ह्या मंडळ स्थापन होऊन. पूर्वी आम्ही घरोघरी जाऊन जेव्हा आरती करायचो आणि त्याच्यानंतर 2010 किंवा 2011 हे मंदिर झालं. त्याच्यानंतर मग सगळं बाहेरचं
थांबून आम्ही मंदिरामध्ये सगळं लक्ष केंद्रित केलं. मंदिरात जी सेवा करता येईल ती आम्ही इथे सुरू केली आणि त्याचं फळ असेल कदाचित, किंवा कुठलीही अपेक्षा न करता, मी जे नेहमी सांगतो निरपेक्ष सेवा. आपण जर का बँकेमध्ये पैसे ठेवले, त्याची जर का पावती करून ठेवली, समजा 1 लाख ठेवली, बँकवाले सांगतात तुम्हाला 5 वर्षांनी इतके इतके मिळणार आहेत. हे माहिती असतं आपल्याला 5 वर्षांनी हे पैसे मिळणार आहेत. बघा, पण मी जे काम करत गेलो मला त्याच्यात माहिती नव्हतं 25 वर्षांनी काय मिळणार आहे. मी कुठली अपेक्षा न ठेवता, जसं आता दोशी काकांनी सांगितलं की वहिनी ओरडतात, घरात थांबत नाहीत, अमुक तमुक, त्या तक्रारी त्या बाजूला ठेवून, घरच्या अडचणी बाजूला ठेवून, आमच्याकडे पण झाली ना, मुलांची आजारपणं झाली, संकट आली, सगळं बघितलं, सगळ्या प्रकारची दुःख बघितली, पण स्वामींच्या चरणांचावरचा विश्वास आणि अण्णांचा जो विश्वास आहे तो 1% मी कधी हलवून दिला नाही. बऱ्याच वेळेला असं होतं, थोडंसं संकट आलं की माणसं घाबरतात. माझ्यावर असं का झालं, माझी 100 पारायण्या झालेल्या आहेत, माझ्यावरच असं का झालं, हा पहिला प्रश्न येतो. पण 100 पारायण्या झाली आहेत, मग तुझी थोडी परीक्षा घ्यायला नको. मग जर का स्वामींनी परीक्षा घेतली तर स्वामींनाच ओरडतो. माझ्याकडं असा एक तरुण मुलगा आला होता. पूर्वी इथं ते यायचा, दररोज इथे असायचा. मोटरसायकलवरती तो त्याच्या गावाला जाणार. मी त्याला इथे नव्हतो, त्यांनी येऊन मंदिरात स्वामींना नमस्कार केला आणि मी निघालो म्हणून सांगितलं वगैरे. आणि पुढे गेल्यानंतर त्याला त्याचं गाव जवळ आलेलं असताना, म्हणजे 10 किलोमीटरवर गाव आहे, आणि त्याला अपघात झाला. त्याचे दोन्ही पाय फ्रॅक्चर झाले. जवळजवळ 6 ते 7 महिने तो आला नाही. नंतर तो आला पुण्यात आणि इतकं तो ताड बोलायला लागला, असं कसं काय महाराज, माझी अशी कसं काय हे केलं, मी तुमच्या इथं नमस्कार करून गेलो तरी माझा अपघात कसा झाला, माझा जर का पक्का विश्वास असेल तर माझा अपघात कसा काय झाला, आणि मला जायच्या अगोदर महाराजांनी संकेत दिले होते जाऊ नको, हे पण बोलतोय. मग त्याला म्हटलं, महाराज काय तुझे नोकर आहेत का, तू सांगून गेला म्हणजे महाराजांनी काय तुझ्या मागे यायला पाहिजे का, तू कशाला ती अपेक्षा धरली, आणि जर का तू म्हणतोय मला संकेत मिळाले होते जाऊ नको, मग तू का गेला. मग असं समज तुझा मृत्यू तिथे होता, तुझं 2 पायावर निभावलं ते, हे कोणी तुला वाचवलं, मग हे महाराजांनीच तुला वाचवलं ना. म्हणजे असं होतं की मनाविरुद्ध गोष्ट घडली की महाराजांनी असं का केलं, पहिला प्रश्न तो आला. हे न करता जे मी करत गेलो 25 वर्षामध्ये, 30 वर्षामध्ये, आज जवळ 35 वर्ष या सेवेत जे आहे, की त्याच्यानंतर मला काही मिळणार आहे म्हणून मी करत गेलो नाही, फक्त गुरूंनी सांगितलं म्हणून. गुरूंनी एखादी गोष्ट सांगितली की अमुक एक गोष्ट करू नको, तर मी ती गोष्ट केली नाही. पण गुरूंच्याकडे जाणं सोडले नाही. असे पण काही लोक आहेत, अमुक एक गोष्ट इथे चालणार नाही, हे अमुक अमुक आहे, हे करू नका, तर त्यांनी मंदिरच बंद करून टाकले. ही स्वामींचे स्वामी भक्त कसे म्हणायचे त्यांना, मग हा प्रश्न येतो ना. असेल मला त्याला काही संकेत आले असतील, हे अमुक की तुम्ही गोष्ट हे करू नका हे सांगितलं तर त्यांनी मंदिरच बंद करून टाकले यायचं. ते आम्ही तसं केलं नाही. अण्णांनी जी गोष्ट सांगितली, माझ्याबरोबर इथे भोसले बसलेले आहेत, भोसल्यांचे मित्र दक्षिण आफ्रिकेत असतात, आम्हाला त्या दोघांनी तिकडे बोलवलं होतं. ह्या भोसले आणि मी, आमची तयारी, आपण जायचं कसं जायचं काय, पण पहिली गोष्ट काय असते की अण्णांच्या कानावर घालायची. त्या काळी दक्षिण आफ्रिकेत जर का मी राहिलो असतो तर आज कुठल्या तरी मोठ्या आलिशान बंगल्यात मी राहिलेलो असतो, 10-5 गाड्या घेऊन फिरलो असतो, आणि पैसा किती मिळाला असता हे आम्हाला सुद्धा माहिती नाही. इतकं त्याला आम्हाला त्यावेळचे पगार त्यांनी आम्हाला सांगितले होते असे. त्या काळाचा 30 वर्षापूर्वीची गोष्ट ही. अण्णांच्याकडे गेल्यानंतर अण्णांनी सांगितलं जायचं नाही, एका शब्दात उत्तर द्यायचं नाही. एवढी मोठी संधी आम्हाला जे वाटत होतं, खूप पैसा मिळवू, खूप अमुक करू तमुक करू, पण अण्णांनी सांगितल्यानुसार जायचं नाही म्हटल्यानंतर आम्ही दोघांनी त्यांना कळवून टाकलं. तो तिकडचा जो मनुष्य होता, भोसल्यांचा मित्र, त्यांनी अक्षरशः शिव्या घातल्या, अरे काय तुमचं नशीब म्हटलं, आणि तुम्ही कोणाचं ऐकताय, काय ऐकताय, कशाला ऐकताय, भारतात एवढा पैसा तुम्हाला कधी मिळणार नाही. म्हटलं पैसा नाही मिळेल तर चालेल, पण गुरु शब्द जो आहे त्याला मान आणि त्याचा सन्मान राखला गेला पाहिजे, ही गुरुची आज्ञा नाहीच.
ह्यावर भरत शेठला एखादं काही गीत सादर करायचं असेल तर मध्ये सगळेजण खूप जरा टेन्समध्ये दिसत आहेत. भरत चव्हाण ह्यांचा आपण आवाज बघितला असेल, त्यांना माईकची कधी आवश्यकता भासली नाही, त्यामुळे माईक आम्ही आता बंद करून ठेवतो. वारुळा तुनी स्वये प्रगटली, वारुळा तुनी स्वये प्रगटली, दीनांती माऊली गमाय माझी, दीनांती माऊली गमाय माझी, गमाय माझी स्वामी समर्थ आई, गमाय माझी स्वामी समर्थ आई, गमाय माझी स्वामी समर्थ आई. वारुळा तुनी स्वये प्रगटली, वारुळा तुनी स्वये प्रगटली, दीनांती माऊली गमाय माझी, दीनांती माऊली गमाय माझी, गमाय माझी स्वामी समर्थ आई, गमाय माझी स्वामी समर्थ आई, गमाय माझी स्वामी समर्थ आई. कनवाळूती कृपावंतती, कनवाळूती कृपावंतती, कल्पवृक्ष झाली गमाय माझी, कल्पवृक्ष झाली. भक्तांसाठी धावून आली, भक्तांसाठी धावून आली, योगीराज माऊली गमाय माझी, योगीराज माऊली गमाय माझी, गमाय माझी स्वामी समर्थ आई, गमाय माझी स्वामी समर्थ आई, गमाय माझी स्वामी समर्थ आई. कार्यक्रम असाच व्हायचा, मध्ये एक दोन गीतं आणि मग परत प्रबोधन आणि एखादा मार्ग. आत्ता आपण जर का बघतो मुंबई पुणे हायवे म्हणा किंवा जो एक्सप्रेसवे जो आहे किंवा समृद्धी जो महामार्ग जो आहे तो मार्ग तयार झालेला आहे. आता त्याच्यावरनं फक्त जायचं असतं. तो मार्ग तयार करताना किती अडचणी आल्या असतील हे तिथली जी लोकं असतात ती बघत असतात. आता हा स्वामी भक्तीचा जो मार्ग आहे तो अण्णांनी आखून दिला, स्वामी सेवेचा मार्ग अण्णांनी आखून दिलेला आहे. आता फक्त त्याच्यावरनं आपल्याला चालायचं आहे. आपली जी जीवनाची जी गाडी आहे त्या स्वामी सेवेच्या मार्गावरून आपल्याला ती फक्त चालवायची. सगळं ठरलेलं आहे, आरती ठरलेली आहे, जप ठरलेला आहे आणि स्वामींच्या इतका अगदी सोपा फक्त श्री स्वामी समर्थ एवढाच जप आहे, 6 अक्षरी. तो 6 माळा करा, 60 माळा करा, 600 माळा करा, 6000 माळा करा, 6 लाख, 6च्या पटीमध्ये जे काय असेल ते फक्त करायचं. ते जर का रोजच्या सेवेमध्ये आपण घेतलं की 6 माळा जप, बाकी तुम्ही काही नाही केलं तरीसुद्धा निम्म्या अडचणी आपल्या सुटलेल्या असतात. त्याच्यात इतकी ताकद त्या मंत्रामध्ये आहे, कारण सगळ्याच देवतांचे मंत्र वेगळे, नाव वेगळे. फक्त एकच असं आहे की महाराजांचं नाव पण श्री स्वामी समर्थ होतं, त्यांचा जप पण श्री स्वामी समर्थ आहे आणि बाकीच्यांनी कोणीही सांगितलं नाही. असं वचन एक महाराजांनी उद्धृत केलेलं आहे की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. कुठलंही संकट आलं, साधारण आपण म्हणजे सामान्य माणसं आहोत, शक्यतो पहिला घाबरतोच. जेव्हा 4 चाकी गाडी चालवायची जेव्हा वेळ आली, माझ्याबरोबर इथे PR पण बसलेले आहेत, आम्ही दोघंही त्या नाव घातलं त्या त्याच्यात क्लासमध्ये, पण अशी भीती वाटली की आपण हे चालवू शकू का नाही. 2 दिवस आम्ही विचार केला जावं का न जावं. पण असं नंतर जेव्हा आपण बाहेर बघतो की अरे महिलासुद्धा गाडी चालवत आहेत, आपल्याला काय हरकत आहे.
असं करून म्हणजे ही सुरुवातीची भीती आपल्याला जाती. श्री स्वामी समर्थ जर का आपण जप करून एखादा काम करायला घेतलं तर ते कामात येणारी अडचण 50% का होईना दूर झालेली असते. फक्त श्रद्धा ही महत्त्वाची आहे. कोणताही प्रसंग येऊ देत, त्याच्यामध्ये चांगला प्रसंग आला तरी तो स्वामींनीच आणलेला आहे, संकट आणलं तरी ते स्वामींनीच आणलेलं आहे. ही मनामध्ये पक्की अगदी आपल्या खात्री पाहिजे. संकट आणलं आहे ना, ते पाण्यात टाकतायत ना, आपल्याला टाकलं आहे ना, तर ढकललं आहे. आपण जर का बघितलं असेल, मुलाला जर का पोहायला घालायला तिथे त्या क्लासमध्ये जर का आपण घातलं, तिथला जो शिक्षक असतो तो काय करतो, त्या मुलाला त्या टँकमध्ये किंवा काय त्याला सुरुवातीला उतरवतात त्याच्यात, आणि मग त्याला हातपाय मारणं की काय. पण त्या मुलाला माहिती असतं की कुठेतरी आपला तो शिक्षक आहे, आपल्याला काही तो होऊन देणार नाही आहे. ही भावना आपल्या मनामध्ये पाहिजे की काहीही झालं तरी महाराज आहेत आणि आपल्याला ते बाहेर काढणार आहेत. तो मुलगा कधीतरी बुडतो पाण्यामध्ये, नाकातोंडात पाणी जातं, पण तो शिक्षक असतो त्याचं लक्ष जात असतो, त्याला बाहेर काढतो. महाराज आपल्याला तेवढं कधीच बुडवत नाहीत. इथपर्यंत आपल्या नाकापर्यंत त्या पाण्यात आपल्याला ठेवतील, पण आपल्या नाकातोंडात पाणी कधी जाऊन देणार नाहीत. ते तिथून आपल्याला बाहेरच काढतील. आता नुकताच एक अनुभव सांगतो. आपल्याकडे इथे शेळके साहेब इथे आलेले आहेत, परवाच माझ्याकडे आले. गिरणे या गावामध्ये एका मुलीची प्रकृती त्यावेळेला खूप नाजूक झाली होती, आजारी. तिथून त्यांना त्या मुलीला रोह्याला हलवलं, रोह्यातनं पनवेलला हलवलं, आणि शेवटी अशी वेळ होती की डॉक्टर लोक सांगतात की आता आम्हालाच खात्री नाही ह्याच्यातनं काय पुढे होईल, एखादा दैवी चमत्कार वाचवेल. ती मुलगी ICUमध्ये आहे. आपण जर का काही उपाय करणार असू तर एखादा तिथे समजा नाडीवर जप सांगितला असेल, पण त्या दुसऱ्या कोणाला तरी आत सोडलं तर पाहिजे. अशा वेळेला बाहेरनं जे उपाय करता येतील असे सोपे उपाय शेळके साहेबांना रात्री सांगितले, आणि ते उपाय ताबडतोब तिथे रात्री सुरू झाले. आणि अक्षरशः 8 दिवसामध्ये जी मुलगी मृत्यूच्या दारात उभी होती, ती स्वामींच्या आणि अण्णांच्या शक्तीने तिला खेचून परत आणलं. आणि 15 दिवसांनी इथे स्वतः शेळके साहेब त्या मुलीला इथे घेऊन आले. ही मुलगी म्हणजे आपण जे अनुभव सांगतो ते असे कुठे ऐकीव नाहीत, कुठे वाढीव नाहीत, जे घडतं तेच सांगतो. आणि हा जो अण्णांचा जो मार्ग आहे स्वामी सेवेचा, त्या सेवेच्या त्या मार्गावरती चालायचा प्रयत्न करतो. मी दरवेळेला सांगतो, बाहेर बऱ्याच ठिकाणी आर्थिक बाबतीत विचारणा केली जाते. आपल्याकडं मला इथे बरीच लोक विचारतात, तर तसं काही इथे होत नाही. अण्णांनी कधी 1 रुपया घेतला नव्हता. मग आपल्याला त्या मार्गावरून चालायचं आहे. आणि परत एकदा असं सांगतो की मी माझ्या मनात असं करून घेतलेला विचार पक्का, मी बसतो इथे, हे मंदिर आहे स्वामींचं आहे. जो मला विचारायला येणार आहे त्याची अडचण दूर करायचं, त्याला स्वामींनीच बुद्धी दिलेली आहे. स्वामींनीच त्याला अडचणीत टाकलं आणि मी म्हणतो आता त्याला बाहेर काढायची वेळ आली. स्वामींनी बुद्धी दिली, तो मनुष्य इथे येतोय, तो मला प्रश्न विचारतोय. आता माझ्या तोंडून उत्तर वधवून घेणारे पण स्वामीच आहेत. म्हणजे त्या माणसाला बाहेर काढायचं असेल, फक्त माध्यम मी घेतलेलं आहे. मग त्याच्या मागे मी कोणाकडनं 1 रुपया तरी का मागावा? मी नोकर त्यांचा आहे, त्यांच्या जागेत बसलो आहे, त्यांचीच नोकरी करतो आहे. तर मी तुमच्याकडनं किंवा समोरच्याकडनं मी 1 रुपया तरी का मागावा, ही भूमिका माझ्या मनामध्ये पक्की आहे. आणि महाराज तेवढी ताकद देत आहेत, नक्कीच देत आहेत. कुठलीही अपेक्षा नाही इथे. निरपेक्ष सेवा जी 30 वर्ष 35 वर्ष करत आलो, तीच इथून पुढच्या आयुष्यात जी काय राहिलेली वर्ष असतील तेवढी घडावी, ही आपल्या सगळ्यांच्या साक्षीने महाराजांना मी विनंती करतो. आणि याचं गुरुवारी मी ते थांबतो. आपला पुढचा कार्यक्रम जो पालखीचा आहे, पालखी मार्गस्थ झाल्यानंतरच आपल्याला महाप्रसाद इथे मिळणार आहे. ज्या भक्तांना पालखीबरोबर जायचं असेल त्यांनी पालखीबरोबर जावं, ज्या भक्तांना महाप्रसाद घ्यायचा असेल पण त्यांनी कृपया रांगेत आणि शांततेत इथे थांबावं. आपण एकदा स्वामींचा जय जयकार करू. मी त्याच्या अगोदर जे राण्याच्या वाडीतले भक्त आलेत त्या सगळ्यांना एकदा इथे पुढे बोलवतो आणि आपल्या मंदिरातर्फे श्रीफळ देऊ त्यांना प्रसादाचं. समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.
श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आपण मंदिरातर्फे जे काही उपक्रम करतो त्यामध्ये विद्यार्थ्यांना वह्या वाटप हा सुद्धा एक उपक्रम असतो. आत्तामध्ये आम्ही राण्याच्या वाडीमध्ये पण केला होता, विरजोलीमध्ये पण केला होता. तर त्या प्रकारे आत्ता 5वी ते 10वी किंवा 11वी 12वी जोपर्यंत विद्यार्थी आहेत त्यांच्या पालकांनी इथून वह्या घेऊन जायचं आहे. स्वामींचा आपण जय जयकार करू आणि मग पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात होईल. जय जय श्री स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ अण्णा महाराज की जय.